नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आज सर्व आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्शन याविषयी जाणून घेणार आहोत. स्वामी आपल्याला वेगवेगळे संदेश देत असतात. त्यातून वेगवेगळे मार्ग दाखवत असतात. संकट समयी ते आपल्या मागून धावून येत असतात. प्रत्येक अडचणीत ते आपली साथ देत असतात. तसेच ते आज आपल्याला एक संदेश देत आहेत की टेन्शन का घेऊ नये. चला तर मग जाणून घेऊया. टेन्शन घ्यायचे नाही, आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाचे मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचे. दुसऱ्याची निंदा करायची नाही. दुसऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर नेहमी चांगले बोलावे. असे केल्याने आपल्याला काही कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडणार नाही. वाईट वाटून घ्यायचे नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या कारणाने ते आपल्याला काही ना काही चुकीचे सांगत असतात. काही लोक तर दुसऱ्यांचे ऐकून आपल्याच माणसाशी बोलायचे बंद होतात आणि लहान सहान कारणांनी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. त्याच गोष्टी मनाशी धरून बसतात. आजकाल लोक देवावर पण नाराज असतात. तर तुम्ही कोण आहात? त्यामुळे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पैसे असून साधं राहिलं तर भिकारीच म्हणणार. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणणार. मन मोकळेपणाने बोललं की बोलतात बकबक करतो. कमी बोललं तर म्हणतात स्वतःला शहाणा समजतो. दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणारा म्हणतात. बायकोचे ऐकले तर बैल म्हणतात. बायकोचं नाही ऐकलं तर काहीतरी भांडण आहे असं म्हणतात. तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात. तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्याच कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करत असतात. आपण आपलं काम करायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक नेहमी पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर बसू देतही नाहीत. म्हणजे डबल ढोलकीचे काम करत असतात. चांगले झाले तरी वाईट, वाईट झाले तरी वाईट. लोकांना चांगले झालेले बघवत नाही आणि वाईट झाले तर असे का झाले किंवा काही लोकांना तर आनंदच होत असतो. आपल्याला या लोकांचा विचार का करायचा आहे, ज्यांना आपल्याला काहीच पडलेली नसते किंवा ज्यांना आपल्या दुःखात आनंद मिळत असतो. आपण चांगले केले तरी ते आपल्याला वाईट म्हणतात. अशा लोकांबरोबर आपण संबंध का ठेवायचे आहेत किंवा त्यांना काय वाटतंय हा विचार का करायचा आहे. त्यामुळे शेवटी आपलं आपणच ठरवायचं आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचे आहे ते. स्वामी नेहमीच सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आपल्याला अशा लोकांचा विचार करायचा नाही आहे आणि टेन्शन तर अजिबात घ्यायचे नाही आहे, कारण स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद.